नमस्कार. सर्व वंश आज रात्री नष्ट होणार अशी नरसंहार करणारी घोषणा ट्रम्पने केली होती आणि त्यानंतर आता दीर्घकाळपर्यंत होर्मुझ खाडीची नाकेबंदी करण्याची तयारी दर्शवली आहे. युद्ध हे नेहमी केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा जास्तच किंमत घेत असते. ते अंदाज केलेल्या खर्चाच्या पैशाच्या दृष्टीने असेल किंवा युद्ध जिंकण्यासाठी लागणाऱ्या वेळाबद्दल असेल. ताजेच उदाहरण घ्यायचे झाले तर रशियाने युक्रेन विरुद्ध पुकारलेली युद्ध काही आठवड्यांच्या कालावधीतच आपण हे सर्व काही आटोपू या दृष्टीने रशियाने हे युद्ध चालू केले होते. पण आता जवळपास 50 महिने झाले तरी ते चालूच आहे. म्हणजे 4 वर्षापेक्षा जास्त कालावधी याला झाला आहे. अमेरिकेने इराक युद्धाचा अंदाजे खर्च $200 बिलियन असा धरला होता, पण प्रत्यक्षात त्याला $5 ट्रिलियन मोजावे लागले. आता इराण विरुद्ध चालू केलेल्या युद्धाबाबतीतही तसेच आहे. इराणचा खेळ झटपट आवरू असा समज करून चालू केलेले हे युद्ध अगदी सहज सोपे आणि खर्चिक नाही असा अंदाज बांधून केले होते. आता अति महागात पडत आहे. पेंटॅगॉनच्या म्हणण्यानुसार पहिल्या 3 ते 5 दिवसाचा खर्च सुमारे $11.3 बिलियन इतका झाला आहे आणि 30 एप्रिल अखेर पेंटॅगॉनच्या म्हणण्यानुसार तो $25 बिलियन इतका झाला आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रोफेसर लिंडा बिल्मेस यांच्या म्हणण्यानुसार इराण विरुद्धच्या लढाईचा खर्च हा $1 ट्रिलियन इतका होऊ शकतो असा अंदाज लिंडा यांनी 7 एप्रिल 2026 रोजी व्यक्त केला होता. पण अद्याप युद्ध संपलेले नाही. होर्मुझ खाडीची नाकेबंदी अजूनही प्रदीर्घ काळासाठी करणार असे ट्रम्पने म्हटले आहे. समजा ट्रम्पने अणुयुद्ध करून इराणचा पूर्णपणे नाश करायचा ठरवला तर त्याला शक्य आहे का? याचे स्पष्ट उत्तर नाही असे आहे. इराण हा भौगोलिक दृष्ट्या डोंगराळ प्रदेश असून तो आकारानेही फार मोठा असा भूप्रदेश आहे आणि अशा मोठ्या साम्राज्याला बेचिराख करायचे असेल तर अमेरिकेकडे असलेला अणुशस्त्राचा साठा फारच छोटा आहे. लष्करी तज्ञांच्या म्हणण्यानुसार यासाठी जगभरात अस्तित्वात असलेल्या अणुशस्त्रागार साठ्याच्या निम्मा साठा यासाठी वापरावा लागेल आणि तरी सुद्धा पूर्ण नाश ही अशक्य गोष्ट आहे. तेव्हा नरसंहाराच्या गोष्टी करणाऱ्यांनी त्यांचा मेंदू संतुलित असेल तर अशा डरकाळ्या मारू नयेत हेच खरे.